अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ करमाळा शहर व तालुक्याच्या वतीने नसरापूर येथे झालेल्या दुर्दैवी घटनेचा निषेध करण्यात आला आहे. ब्राह्मण महासंघातर्फे या घटनेचा निषेध करत संशयित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. या घटनेमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी कायद्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करून हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी संशयितांवर कठोर कारवाई करा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन करमाळा पोलीस व तहसीलदारांना दिले. तहसीलदार शिल्पा ठोकळे व पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी हे निवेदन स्वीकारले आहे. यावेळी उपस्थित महिला व नागरिकांनी संशयित आरोपीविरुद्ध संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी कडक कायदा करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आलेली आहे. यावेळी विविध संघटना व पक्षाचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. महिलांची संख्या यावेळी लक्षणीय होती. सकल ब्राह्मण समाज आणि इतर सर्व जे समाजाचे हितचिंतक आहेत त्या सर्वांनी इतर तहसील कार्यालय करमाळा या ठिकाणी येऊन नसरापूर या ठिकाणी जे चिमुकलीवर अत्याचार झालेला आहे त्या विरोधात निवेदन दिलेलं आहे. अशा घटना आपण वारंवार ऐकतोय बघतोय. ह्याला कुठेतरी आळा बसण्यासाठी अशा व्यक्तींना फाशी देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आमच्या सगळ्या महिलांची मागणी आहे, नव्हे पुरुषांची सुद्धा, की जे असे लिंगपिसाट आहेत त्यांना योग्य तो सरकारच्या स्वाधीन न करता जनतेच्या स्वाधीन करावं आणि त्याला त्याच्या पद्धतीनंच शिक्षा द्यावी अशी आमची मागणी आहे. आणि लवकरात लवकर त्याला त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून त्याला फाशीची किंवा ज्या प्रकारे त्यांनी मुलीची हत्या केली आहे त्या प्रकारेच त्याची पण हत्या करावी अशी आमच्या सगळ्यांकडनं मागणी आहे. आणि मॅडमला निवेदन दिलंच आहे. आपण इतर ठिकाणी पण निवेदन देतोय अंजना मॅडमना आणि इथं PSI सरांना, तर त्यांनी सुद्धा वरती ती कारवाई करतो पाठवतो असं वचन दिलेले. त्यामुळे आपलं नैतिक कर्तव्य आहे की अशा घटना वारंवार घडू नये म्हणून सरकारने ठोस पावलं उचलली पाहिजेत. एवढीच आमची मागणी आहे. धन्यवाद.